नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. तर इथे ना मला साडी कलेक्शनचा व्हिडिओ शूट करायचा होता. तर हे जेवायला आलेत आणि एवढ्या साड्या बघून ते काय म्हणतात बघा. घालायला काहीच नाही, किती कमाल झाली. एवढं सगळं भांडण काय करायला लागली? साड्यांच्या गळ्या मारून कपाटावरून ठेवायला. कपाट का एवढं सारं का? तर आता तुमच्या लक्षात आज आलंच असेल की ह्या दोघं बापलेक जे आहेत तर ते मला म्हणतात की तुझ्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत तरी तू नाहीच म्हणतीस आणि नवीन काय असलं की परत घ्यायला लावती. पण मला ना कपाटात खूप साऱ्या साड्या असल्या तरी पण काही लग्न असेल किंवा एखादा काही कार्यक्रम असेल ना तर नवीन साडी घ्यावीशीच वाटते. तसं प्रत्येक बायकांचं असतंच. तर साड्या वगैरे सगळ्या ज्या आहेत त्या घड्या मारून ठेवून दिल्या आणि म्हटलं चला आता थोडंसं स्वतःची केअर पण करायला पाहिजे. तसं मी हे खूप कमी प्रमाणात करते. म्हणजे मला ना म्हणजे जास्त याच्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे. पण आता ना केस खूप असे खराब झाले होते. त्यामुळे म्हटलं चला एखादी रेमेडी बनवून आपण लावूया आपल्या केसाला हेअर मास्क वगैरे घरीच बनवून. तर मी ते मेथी दाणे आणि थोडेसे जवस म्हणतात त्याला, तर ते मी पाण्यामध्ये उकळून घेतलेत आणि आता त्याला चाळणीच्या साहाय्याने चाळून घेते. तर असं वाटीभर जे पाणी आहे ते असं मस्त चाळून घेतले मी आणि आता याच्यामध्ये मला तांदूळाचं पीठ टाकायचं आहे. तर हे जे हेअर मास्क आहे ना, तर याच्या अगोदर मी एक वेळा लावला होता फक्त. तर केस ना खूप छान झाले होते माझे आणि म्हटले चला आता आपण खूप महिन्यानंतर मी हा एक हेअर मास्क बनवला आहे. तर ते जे पीठ मी वाटीमध्ये टाकलं होतं ते काही जमलंच नाही. जास्त पातळ वाटत होतं म्हणून मी परत ते पीठ आणि जे सगळे जवस हे परत शिजत ठेवलेत बघा आणि त्याला मस्त अशी एक उकळी काढून घेतली. थोडंसं असं ठीक होऊ दिलं आणि नंतर केसांवरती अप्लाय करायला घेतले. अगोदर मी लावून बघितलं होतं ते असं बघू शकताय तुम्ही माझ्या केसांना अगोदर थोडंसं लावलेलं आहे. पण ते जे तांदळाचं पीठ होतं ना तर ते जशाला तसंच राहिलं होतं. ते काही गरम पाण्यामध्ये शिजलंच नव्हतं व्यवस्थित म्हणून मी त्याला परत शिजवून घेतलं व्यवस्थित आणि मस्त असं थिक म्हणजे हेअर मास्क बनवला आहे. तर मी जे चाळून घेतलं होतं ना पाणी, तर ते फक्त पाणी आणि तांदूळाचं पीठ असं शिजवायला पाहिजे. पण मी काय केले, मी जरा कंटाळवाणी आहे म्हणून मी काय केले की ते जवस, मेथी दाणे, तांदूळाचं पीठ सगळं एकत्र शिजवून ते जशाला तसं ठेवलं. त्याला काही गाळून वगैरे घेतलं नाही. तरी ते सगळे बिया वगैरे जशाला तशा आहे ते तसंच केसांना लावून घेते मी. असेही आपल्याला केस वॉश करायचेच आहे तिथे. तर सगळ्या ज्या केसांना आहे मी ते लावून घेतले. तर माझे छोटेच केस आहेत. खूप छोटे होते अगोदर, पण माझ्या केसांमध्ये ना थोडासा फरक पडलेला आहे बघा. कारण मी जे हेअर ऑइल बनवलं होतं घरीच, त्याने ना मला खूप जास्त फरक जाणवला. केस पण गळणं कमी झाले आणि थोडीशी लेंथ पण वाढलेली आहे. तर आता सगळ्या केसांना जो हेअर मास्क लावून घेतलाय ना, तो मी फेसला पण लावणार आहे. कारण ते जवस आहेत ना, जवस आणि तांदूळाचं पीठ तर आपण स्किनला लावू शकतो चेहऱ्याला. पण मेथीदाण्याचं माहिती नाही. पण थोडेसे मेथीदाणे लावले होते, टाकलेले होते मी त्याच्यामध्ये. एकदम थोडेसेच होते. म्हणून मी ते चेहऱ्याला पण लावून घेतलं. एक स्क्रब मस्त करून घेतलं आणि जशाला तसं ठेवून दिलं थोडा वेळ. आणि 5 मिनिटानंतर ते चेहऱ्याचं जे आहे मी ते धुवून काढलं होतं. आणि बघू शकताय तुम्ही मी केस धुवून आली आहे. तर एकदम असं इझिली त्याचा गुंता निघून जाते आणि किती शायनी वाटतात केस. एकदम असे सिल्की सिल्की झालेत. तर खूप छान झालेत. मलाही विश्वास बसत नव्हता, की एवढे भारी केस होतात त्या हेअर मास्कनी. पण मला ना जास्त कंटाळा येतो असं हेअर मास्क किंवा फेस मास्क बनवायचा म्हणजे घरच्या घरी. तर केस वगैरे विंचरून घेतले आणि थोडंसं बाहेरच उन्हामध्ये बसले होते. तर इथे लहान मुलांचे खेळ बघा कसे चालू आहेत. तर छान वाटते बघा मला यांच्याकडे बघून. कारण मोबाईल म्हणजे घरात मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा असं बाहेर काहीतरी खेळलेलं ना खूप छान वाटते. तर ह्या सगळ्यांनी मिळून ना इथे एक अशी भट्टी तयार केली आहे. मी त्याला चूल म्हटले, तर ते मला चूल नको म्हणू. माझंच बाळ मला म्हणते, की "मम्मी ही चूल नाही आहे, तर ही भट्टी आहे." तर आता याच्यामध्ये हे जे आहेत ना, जाळ करून बसणार आहेत बघा. थंडीचे दिवस सुरू आहेत आणि बसल्या-बसल्या, खेळता-खेळता या मुलांनी असं काहीतरी बनवलंय आणि आता सगळेजण तिथं जाळ करून शेकत बसणार आहेत. तर मोबाईलपेक्षा हे तर बेस्ट आहे. बाहेर काहीही खेळ खेळो मुलांनी. तर आता घरात आली आहे. दुपारचा स्वयंपाक करायचा आहे.
तर संडे असल्यामुळं सिद्धांत पण घरीच होता आणि त्याला सुट्टी असली की निवांत असतं आमचं सगळं. मग इथे दुपारी आता वाजलेले आहेत खरं तर 12. मी अगोदरच भाजी बनवून ठेवलेली आहे आणि लगेच 12:30 वाजता ते जेवायला येतात. अर्धा तास अगोदर मी ते पोळ्या करून घेते. तर आता तुम्ही म्हणसाल काय पुरणाच्या पोळ्या करते का, तर चपात्याच बनवते. पण आमच्या इकडे पोळ्यासुद्धा म्हणतात चपात्यांना. तर चालतं एवढं तेवढं बोलण्यामध्ये, प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते. तर आम्हाला काय 4-5च चपात्या बनवायच्या होत्या म्हणून मी एकदम निवांत बनवत बसले होते आणि मुलांसोबतही थोड्याशा गप्पा मारल्या तिकडे जाऊन. छान वाटतं असं इथं जास्त जवळपास कुणी लेडीज नाही, म्हणजे आहेत बऱ्यापैकी, पण ज्यांच्या त्यांच्या घरात राहतात सगळे. तर आता दुपारी 12:30 वाजलेले आहेत. मग ते पण जेवायला आले. तर मस्त मग म्हटलं जेवण करून घेऊया. आणि थंडीच्या दिवसामध्ये असं होतंय ना, की असं सगळं जेवण असं वाटते गरम गरमच असायला पाहिजे. तर जेवणामध्ये आज त्या काय म्हणतात वालाच्या शेंगा बनवल्यात आणि मिरच्यासुद्धा तळल्या होत्या आणि इकडे चपात्या बनवून घेतल्यात. सगळं जे जेवण आहे ना एकदम गरम आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये असंच छान वाटतं बघा जेवायला. मग ते दुपारचं जेवण असो की संध्याकाळचं असो, एकदम गरम गरम जेवणच छान लागतं. तर ही जी भाजी आहे ना, तर याची रेसिपी बघा मी शूट केलेली आहे, पण अजून काही अपलोड नाही केली. पण खूप मस्त लागते, साधी सिंपल आपली. आणि मग आता सायंकाळची वेळ झाली आहे. बाजारातून थोडंसं बाजार घेऊन आलो होतो आम्ही. कारण आता म्हणजे फ्रूट्स वगैरे थोडे छान यायला लागलेत. पेरूसुद्धा खूप छान यायला लागलेत आणि मस्त सगळं आणलं होतं. पेरू, गाजर आणि पपईसुद्धा आणली होती इकडं. आणि भाजीपाला पण बऱ्यापैकी मिळाला होता. तर सगळा जो भाजीपाला आहे तो मी व्यवस्थित लावून दिला आणि आता सगळं जे झालेलं आहे आवरून आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. तर आजच्या जेवणामध्ये फक्त असं म्हटलं होतं की फक्त बेसन आणि भात बनवायचा, खूप छान लागते. पण म्हटलं जाऊ द्या, आता 2-3 भाकरीसुद्धा बनवून घेतल्या मी. इथे भात टाकून घेते आणि आहो तर म्हणाले की फक्त बेसन आणि भात बनव. पण म्हटलं जाऊ द्या, दिवसभर कामं करावं लागतात आणि नुसतं भात खाऊन कशाला झोपायचं, म्हणून मग मी 2-3 भाकरीसुद्धा ज्वारीच्या टाकून घेतल्या. तर कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं बघा बेसन आणि भाताचं. तर आम्हाला तर खूप जास्त आवडतं. तर संध्याकाळी आता जेवायला बसलो आहे. तर मस्त जेवणामध्ये मी पिठलं बनवलं आहे. बेसन पिठलं दोन्ही पण चालतं, काही नाही. तर गरमागरम असं पिठलं आणि त्याच्यासोबत मिरच्यासुद्धा तळल्या होत्या मी आणि भाकरी बनवून घेतल्या होत्या ज्वारीच्या 2-3. तर माझ्या बाळालासुद्धा खूप आवडते बरं का भाकर, तो सुद्धा आवडीने खातो. त्यामुळे मला करायला काहीच वाटत नाही. त्याला चपाती दिली तरी तो नको म्हणतो. त्याला भाकर म्हणजे तंदूर म्हणून तो भाकर खातो बरं का. तर एकदम खुश होतो तो, असं पिठलं आणि भाकर बनवली ना की त्याला जास्त आवडते म्हणून तो जास्त खुश होतो. थोडंसंच खातो आपलं. आणि आज थोडेसे राईस म्हणजे जिरा राईस बनवला होता मी. तर एकदम असा मस्त सुट्टा सुट्टा झालेला आहे बघा. जरा राईस नवीन आणले होते, म्हटलं चला याचा जिरा राईस बनवून बघूया कसा होतो कसं नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळं ट्राय करतो आम्ही, म्हणजे तेल असो किंवा तांदूळ किंवा असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं ट्राय करतो प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळं समजा. तर एकदम छान असं जेवण आहे बघा आजचं. तर जेवण वगैरे करून आता बाहेर थोडीशी चक्कर पण मारायची आहे. पण ना खूप जास्त थंडी पडली आहे, त्यामुळे नकोसंच वाटतं. आणि याला खायची आहे मिरची बघा. त्यांनी आवर्जून ताटामध्ये मिरची घेतली आहे. आम्ही त्याला नको म्हणालो तरी पण त्यांनी घेतली आहे. आणि बेसन तर एवढं छान झालं होतं, खूप छान झालं होतं. आणि ही मिरची तर एकच नंबर. तर आता याला खायची होती मिरची, आमचं बघून त्यालाही खायचं असतं. पण त्याचं असं झालं, त्याला जास्त तिखट लागली ती. तर तो प्रयत्न करत होता की असं बेसन आणि मिरची खायचा माझ्यासारखं. पण त्याला काही ते जमलं नाही. एक घास खाल्ला की अर्धा ग्लास पाणी पिऊन घेतलंय त्यानी. तर तुम्हाला आवडतं की नाही बेसन, भाकरी आणि भात, हे नक्की कमेंट्स करून सांगा. आणि एखाद्या वेळेस ना बेसन आणि भात खाऊन बघा, खूप छान लागते बघा, एकदम भारी लागते. एकच नंबर कॉम्बिनेशन असते, जसं की वरण भाताचं असते तसं. आणि सगळ्यात महत्त्वाची
गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवरती ना 300 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत बरं का. तुम्हा सगळ्यांचं ना खूप खूप धन्यवाद. आणि आता जेवण वगैरे करून बाहेर थोडीशी चक्कर मारायला गेलतो. तर मस्त इथं शेकोटी करून बसलो. तर चला व्हिडिओला